एसटी रक्षकाच्या अगदी डोक्यावरून दोन्ही फ्लाइंग स्लिपला बीट करत चेंडू सरळ लॉंग स्टॉप मध्ये निघून गेला. हा चौकार आला. 59 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय अमोल भोईरच्या विरोधामध्ये. त्यानंतर हा फटका लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे संदीपच्या बॅट मधून आणखीन एक बिग षटकार. एकूण 60 धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि तशी सुरुवातीची खऱ्या अर्थानं गरज आहे आणि ती सुरुवात इथून मिळवून देत असताना आपण पाहताय संदीप ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतोय. एक चौकार आणि त्यानंतर लगेच एक षटकार. अमोल भोईरच्या विरोधामध्ये आक्रमण. पुन्हा एकदा वाडिश लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे बॅक टू बॅक दुसरा षटकार. संदीप ऑन फायर नाव अमोल भोईरच्या विरोधामध्ये. डीजे आणि 3 षटकारांसाठी स्वप्नीलजी कांबरे यांच्याकडून 6000 रुपयाचं कॅश प्राइज आणि त्यानंतर आमचे अंकुश दादा कांबेरे यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. षटकार हॅट्रिक साठी संदीपच्या 2 तर आले, तिसरा येईल का? कारण की समोर गोलंदाज देखील आपण पाहायला गेलं ना तर तेवढा ताकदवर आहे. अमोल भोईर काल भैरव मालेगाव टीम कडनं खऱ्या अर्थानं त्याच्याकडे संपूर्ण लक्ष आहे सर्वांचं. आणि ही ते तिसरा आलाय. ओव्हर द बॉलर हेड चेंडूला पाठवलाय. हा अगदी दूरवरचा षटकारांची हॅट्रिक कंप्लीट करत असताना संदीप आपल्याला पाहायला मिळतोय. आणि स्वप्नीलजी कांबेरे यांच्याकडून 6000 आणि त्यानंतर आमच्या अंकुश दादा यांच्याकडून 500चं कॅच प्राइज म्हणजे एकूण 6500चं कॅच प्राइज इथून मात्र मिळलं जाईल ते संदीपला.